चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील गणेश वॉर्ड परिसरात असलेल्या ऐतिहासिक जिल्हा परिषद कन्या शाळेला आज सायंकाळी भीषण आग लागली. 75 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेली ही शाळा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे पदमशाली हनुमान मंदिर परिसरात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासकीय दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही येथील ही जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा सन 1949 साली स्थापन झाली होती. हजारो विद्यार्थिनींचे भविष्य घडवणारी ही शाळा गेल्या 8 ते 10 वर्षांपासून पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाली असून त्याकडे शिक्षण विभाग आणि प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. सध्या ही बंद शाळा टवाळखोरांचा अड्डा बनली असून या ठिकाणी दारू, सिगारेट आणि गांजा ओढण्यासाठी अनेक युवक येत असल्याची माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक शाळेला आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. वॉर्डातील नागरिकांनी तत्परता दाखवत पाण्याचा मारा केला आणि आगीवर नियंत्रण मिळवले, अन्यथा आजूबाजूच्या वस्तीलाही मोठा धोका निर्माण झाला असता. या घटनेनंतर सिंदेवाहीतील ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही जीर्ण इमारत कधीही कोसळून जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही पडकी वास्तू पाडून टाकावी आणि त्या ठिकाणी मुलांसाठी खेळाचे मैदान उभारावे अशी जोरदार मागणी आता नागरिक करत आहेत. एकीकडे ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे 75 वर्षांची शाळा कचरा आणि आगीच्या विळख्यात सापडते, हे दुर्दैव. आता प्रशासन या जीर्ण इमारतीबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1949 साली जिल्हा परिषद प्रायमरी कन्या शाळा म्हणून अस्तित्वात आली होती. ती शाळा आज अंदाजे 15 ते 20 वर्षापासून बंद आहे व या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी टवरेबाजी करणारे मुलं रातविकार येऊन दारू पाणी सिगारेट पिणं आणि आज अशी अवस्था झालेली आहे त्या शाळेची. आज आग लागली आणि आम्हाला त्याच्याने ती आग विझवण्यात आली. शेजारला आमचे सर्वांचे घरं राहतात. आज ते घरं झडून खाक झाले असता. जर समजा रात्र झोपेमध्ये आग जास्त पकडली असती तर आम्ही ना आमचे स्वतःचे घरं वाचवू शकलो असतो आणि नाही जिल्हा परिषदेची इमारत वाचवू शकलो असतो. तरी या गोष्टीकडे जिल्हा परिषदेने, पंचायत समितीने, जातीने लक्ष देऊन आमचे जीव आलेले धोक्यात आम्हाला त्याच्यापासून रक्षण करावं आणि गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही जीर्ण इमारत त्वरित पाडून सरान या ठिकाणी व्यायाम शाळा ही तयार करावी अशी आमची कडकडीची सर्वांना विनंती आहे. किंवा सभागृह बांधावा आणि काहीतरी शासनाची या ठिकाणी दुसरी एक नवीन इमारत तयार करावी, जेणेकरून या वार्डाचा विकास होईल, गावाचा विकास होईल, मुलाबाळाचा विकास होईल. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, सिंदेवाही, चंद्रपूर.